तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा महामार्ग या संदर्भात बैठक घेतली। एप्रिल 2026 पर्यंत काम पूर्ण होईल अशी घोषणा केली आहे। तर मुंबई गोवा महामार्गाकरता नवीन डेडलाईन देण्यात आली आहे। यानंतर महामार्ग अपूर्ण असताना टोल नाके सुरू करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे। 2010 पासून हा रस्त्याचं काम चालू आहे। 2010 पासून आपल्याला प्रत्येक वेळेला प्रत्येक सरकारने आश्वासन दिलेलं आहे। आम्हाला आश्वासन न करता काल जे आपल्या नितीन गडकरी साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आम्ही 2026 एप्रिल पर्यंत पूर्ण करू। सध्याची परिस्थिती बघता हा जो आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तो तरी हा 26 पर्यंत पूर्ण होईल का, ही मोठी आपल्याला शंका वाटत आहे। सध्याची परिस्थिती बघायला तर आपला बायपास रोड असेल, मोरींचे काम असेल, ब्रिजचे काम असतील, लोणेरे असेल, माणगाव असेल, इंदापूर असेल, नागोठा असेल, प्रत्येक ठिकाणी काम रखडलेलं आहे। परंतु हे न काम करता ह्या लोकांनी टोल पहिले काम चालू केलेलं आहे। टोलचं काम कशासाठी काम चालू केलेलं आहे तेच मोठे जनतेला समजत नाही। मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्याची नवीन तारीख मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलेली आहे। एप्रिल अखेरच मुंबई गोवा महामार्ग हा पूर्ण होईल अशी घोषणा नितीन गडकरी यांनी केली। मात्र सध्याची परिस्थिती काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। सध्या आपण मुंबई गोवा महामार्गावर माणगाव बायपास या ठिकाणी आहोत आणि सध्याचे ही दृश्य आपण पाहता अद्यापही मुंबई गोवा महामार्गाचा माणगाव बायपास असेल किंवा इंदापूर बायपास असेल यांची कामं जी आहेत ती संत गतीने चालू आहेत। मग लोणेरे असेल, नागोठणे असेल किंवा कोलाड असेल यांची देखील पुलाची कामं जी आहेत ते अर्धवट आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये एप्रिल अखेर मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होईल अशी घोषणा जी आहे ती नितीन गडकरी यांनी केलेली आहे। मात्र हा खरंच रस्ता एप्रिल अखेर पूर्ण होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।